वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला गुजरात पोलिसांकडून अटक। सुरत आणि इतर ठिकाणी दरोडे टाकणाऱ्यांना कासलेनं मदत केल्याचा संशय। आज देशभरात नरक चतुर्दशीचा उत्साह। अभ्यंग स्नान आणि कारेट फोडण्याची विशेष परंपरा। ठिकठिकाणी दिवाळी पहाटची सुरेल मैफल। पंतप्रधान मोदी यंदाचीही दिवाळी सैनिकांसोबत साजरी करणार। गोव्यातील नौदल तळावर दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून 1500 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार। बोगस मतदार याद्यांविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटणार। येत्या 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणार। महाराष्ट्रातल्या याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार। राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप। तर मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही, सरकारला इशारा। शनिवार वाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। भाजप खासदार मेधा कुलकर्णींच्या नेतृत्वात शुद्धीकरण, तर वाड्याबाहेरील मजारीवर भगवा। पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावर आज मुंबईमध्ये धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी। जमीन बेकायदेशीररित्या विकल्याचा जैन बांधवांचा आरोप। बिहारच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याच्या 122 जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। महागठबंधनकडून अजूनही जागा वाटप नाहीच। दुसऱ्या धर्मातील व्यक्तीच्या घरी जाणाऱ्या मुलींचा तंगडतोडा। माजी खासदार प्रज्ञा ठाकूर पुन्हा बरळल्या। महिलांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीयांकडून पुन्हा निराशा। इंग्लंड विरुद्ध 4 धावांनी पराभव। सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला उरलेले दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।